नमस्कार, मी ज्योती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला दुसरा गुरुवार आणि माझ्या सर्व मोठ्या ताईंना खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस तुमचं खूप छान जावो, आनंदात जावो आणि माझाही जावो। तर जास्त न बोलता ब्लॉगला सुरुवात करूया। तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी सकाळीच केलेली आहे। मी निर्भयसाठी मेथीचा पराठा बनवत आहे। तर तुम्हाला माझ्याकडे पाहून कळालं असेलच, यवतमाळची थंडी बऱ्यापैकी वाढलेली आहे। तर इथे माझी ड्युटी झालेली आहे, टिफिन पॅक झालेला आहे। इथे निर्भयच्या पप्पाची ड्युटी चालू होती, त्याला रेडी करण्याची स्कूलसाठी। मजा आहे, चारून मिळते आहे ना। तर निर्भय स्कूलला गेल्यानंतर मी काही घरातली काम होती ते पहिले आवरून घेतली। आणि हे आहे माझं किचन। सकाळच्या वेळी असं सामान पसरलेलं असतं। तर किचन काउंटर करते क्लीन। हे झाले किचन क्लीन। इथे मी काही कपडे घेतले आहे, कलशासाठी वस्त्र बनवायचं आहे, साडी। पहिली वेळा बनवला आहे मी, फर्स्ट टाइम। इथे सर्व सामान काढून ठेवलेलं आहे जे आपल्याला पूजेला लागतं। इथे ते फुलं आहेत, ते याच्यामध्ये हार आहे, ते सर्व मी घेतलेलं आहे काढून। देवपूजा वगैरे आवरून घेतलेली आहे, देवपूजा झालेली आहे। इथे मी पूजेची मांडणी करत आहे। खरं तर यावेळेस थोडी वेगळी करत आहे, पहिली करायची पण साधी असायची, मुखवटा आणि वस्त्र लावत नव्हते। ओम लक्ष्मी नमो नमः, श्री विष्णु प्रियाय नमो नमः, नमो प्रदाय नमो नमः।
निर्मात्याची कहाणी. गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळ. तर पूजा वगैरे झाली माझी. आता अशी मांडली आहे पूजा. पूजा वगैरे झाली. जे काल नारळ फोडले होते त्याची वडी बनवायची आहे. दाखवते तुम्हाला. ती वडी बनवून घेते निर्वेसाठी. आहे काल फोडलेले नारळ 5 होते. 3 खराब झाले आणि 2 मधून 2 हे चांगले नारळ. तर हे ओल्या नारळाचा खिस आहे. मी मोजून घेतले. असे 3 बाउल भरलेले आहे. 3 बाउल ओल्या नारळाचा खिस आणि 3 बाउलला दीड बाउल साखर घेतलेली आहे आणि एक बाउल दूध, विलायची पावडर आणि थोडंसं तूप. तूप गरम झाल्यानंतर मी ओल्या नारळाचा खिस कढईमध्ये टाकलेला आहे. त्याला छान परतून घेते. परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकलेली आहे साखर. साखर टाकल्यानंतर त्याने मिक्स करून घेतलेलं आहे. साखर टाकल्यानंतर दूध टाकलेलं आहे. यामध्ये विलायची पावडर टाकली आहे. त्यानंतर छान घट्टसर होईपर्यंत याला शिजवून घेतलेलं आहे. मी इथे एक ताट घेतलेलं आहे. त्याला तूप लावून घेतलेलं आहे. गुलाबाच्या पाकळ्या, वाळलेल्या गुलाबाच्या. तुम्ही इथे काजू, पिस्ता त्याचे काप. हे आता ताटामध्ये असं मी पसरून घेतलेलं आहे. थोडा वेळ ज्या वड्या केलेल्या आहे त्या छान अशा सेट झाल्या. मी आताच प्लेटमध्ये काढल्या. अशा मस्त झाल्यात. निर्भयला माझं संध्याकाळची आरती आणि नैवेद्य झालेला आहे. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवते. अशा छानशा ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय.